किती मस्त डिश आहे ना. अरे यार सुमित तिथे हवा होता. तुला माहितीये त्याची फेवरेट डिश आहे ही. अच्छा, त्याच्या सगळ्या आवडीनिवडी माहिती आहेत तुला? बेस्ट फ्रेंड आहे तो माझा. तुला सांगू वाईट नाही वाटणार ना? अरे कंटिन्यू यार, बोल. खरं म्हणजे मी तुला भेटायला ते येणारच नव्हते. I swear. मला सुमितनी फोर्स केला म्हणून मी आले. अच्छा, त्याचं सगळं काही ऐकतेस तू? व्हेरी गुड. सांगितलं ना तुला, बेस्ट फ्रेंड आहे तो माझा. तुला माहिती तो किती हुशार आहे. तो किती चांगला आहे, किती हुशार आहे. त्याची जेवढी पण तारीफ केली तेवढी कमी आहे. तुला माहितीये त्याला हल्लीच प्रमोशन मिळालं आणि त्याला प्रमोशन मिळणं म्हणजे मला प्रमोशन मिळण्यासारखं आहे. त्याला प्रमोशन मिळाल्याबद्दल ना माझ्याकडून तुला आईस्क्रीम. हा नाही काय तुला माहितीये काव्या, आपल्याला भेटून जवळजवळ तासभर होत आलाय. काय सांगतो? खरंच की 1 तास झाला. पण त्यामध्ये आविष्कार कुठेच नव्हता. प्रत्येक मिनिटाला तू सुमित बद्दलच बोलत होतीस. तसं नाही सुमित, आविष्कार. हे बघ, हे असंच होतं पण ना आपल्याला कळत नाही. मला माहिती आहे तू सुमितवर प्रेम करतेस ना. अरे नाही रे. हे बघ, तू जरी मला नाही सांगितलंस ना तरी तुझा फेस मला सगळं काही सांगतो की तुझं सुमितवर प्रेम आहे. माझं एक ऐकशील? हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि एकदा का उशीर झाला तर तुझ्या हाती काही नसेल. आज जसं मी तुला भेटायला आलोय तसा सुमितही कुठल्या तरी मुलीला भेटेल. म्हणून सांगतो, जाऊन सुमितला सांगून टाक की तुझं त्याच्यावर प्रेम आहे. आणि तू जे काही मला सुमित बद्दल सांगितलंस त्यावरून मला असं वाटतं तो खूप समजूतदार आहे आणि तो नक्की तुला ऍक्सेप्ट करेल. काव्या, काव्या, स्माइल. सुमित. सो फ्रेंड्स, व्हेरी गुड. एनिवेज, मला खूप छान वाटलं तुला भेटून, तुझ्याशी बोलून आणि तुझ्या सुमित बद्दल ऐकून. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना,
त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल